तर आजची स्पर्धा संपलेली आहे. चारही स्पर्धकांनी इतकी गोड गोड गाणी सादर केलेली आहेत की मला तरी नाही माहिती की निकाल काय लागणार आहे. पण हा निकाल ऐकण्यासाठी आजची मान्यवर परीक्षक बेला शेंडे हिला मी विनंती करेन की कृपया मंचावरती यावं. एकंदर कठीण होतं ना आज निकाल जाहीर करणं. खरंच खूप कठीण होतं. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की त्या वयात तिकडे बसून काय वाटतं हे मी अनुभवलंय. त्यामुळे खरंच मलाच खूप वाईट वाटत होतं. आणि अगदी खरं मनापासून सांगायचं तर हे सगळे नंबर 1च आहेत. म्हणून तर त्याला लिटल चॅम्प्स म्हणतोय. खरंच आहे. कारण का या वयात त्यांना जी मॅच्युरिटी आहे आणि इतक्या निष्ठेने ते गातात तर त्यांचं गाणं मुख्य म्हणजे तसंच पुढे चालू राहू दे. नंबर 1 नंबर 2 ह्याला खरंच काही अर्थ नसतो. फक्त आपण शिकत राहायचं चांगल्या गुरूंकडे, त्यांचं मार्गदर्शन घेत राहायचं, पुढे जात राहायचं. आणि दुसऱ्या मुलीला पहिला नंबर का मिळाला किंवा आपल्याला का नाही मिळाला ह्याच्यापेक्षाही खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज आपल्या गाण्यात काय कमी पडलं, आपण कुठे कमी होतो हे मला वाटतं पालकांनी सुद्धा खूप ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि त्यांना खूप खूप प्रोत्साहन देत राहा अशी विनंती मी पालकांना करेन. आणि अनाउन्स वैदेही आणि कस्तुरी थोड्याशा आज कुठेतरी कमी पडल्या. तर मी असं म्हणणार नाही खरं की आज त्या बाहेर जात आहेत या कॉम्पिटिशनमधनं. पण मला वाटतं की खूप काही शिकूनच नक्की जातील. कारण का सगळेच खूप खूप सुंदर गायले, उत्कृष्ट गायले. वैदेही आणि कस्तुरी या इकडे या. वैदेही तू तुझ्या बनीला नाही आणणार? वैदेही रडायचं नाही, अजिबात नाही रडायचं. बनीला घेऊन ये. मग सांग, मी अजिबात नाही रडणार. छान गाणं. सांग, मी अजिबात नाही रडणार, मी छान गाणं. व्हेरी गुड, दॅट्स द स्पिरिट. हो ना? आता मला सांग, तुला मज्जा आली की नाही इकडे? हा? आणि तुला बनी भेटायला आला. बनी नेहमी असतो की नाही तुझ्या बरोबर. इकडे पण बघ तुला कसा असा बिलकुल बसलाय, टाईट हक करून बसलाय तुला, हो की नाही? माझ्याकडे असा बनी नाहीये माहितीये. तर ह्या बनीला सांग की माझ्यासाठी पण एक बनी पाठव, ठीक आहे? आणि आपल्याला खूप मजा आली ना बाळा इकडे. हा, असं नाही करायचं. खरंच इतक्या गोड गायल्यात ना या दोघी. खरंच खूप छान. खूप खूप गोड गायलीस. असंच रोज शिकत राहायचं, रोज रियाज करत राहायचा. रोज अभ्यास करतो की नाही आपण शाळेचा होमवर्क करतो तसंच खूप खूप छान शिकत राहायचं. प्रॉमिस? मला एक सांगा, आपण शाळेत आम्ही पण लहानपणी अभ्यास करायचो, तुम्ही पण करता, हो की नाही? आणि आपण खूप अभ्यास करतो पण कधी कधी आपला पहिला नंबर नाही येत, आपला दुसरा नंबर येतो. आपण रडतो का? नाही ना? माझा दुसरा नंबर आलाय. तुम्ही चॅम्पियन आहात ऑलरेडी. माहितीये कित्येक हजार मुलं इकडे आली. 1000 मुलांची ऑडिशन्स झाल्या. त्याच्यातून पहिली राऊंड झाली, त्यातून दुसरी झाली, त्यातून तिसरी झाली. ही सगळी पार करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय ना, हो की नाही? तुम्ही किती छान गायला इथे पोहोचण्यासाठी, हो की नाही? आता इकडनं माहितीच आहे की दर आठवड्याला कोणाला तरी जायचंय, हो की नाही? पण किती गमती केल्या इकडे, किती छान छान लोकांसमोर गाणी सादर करायला मिळाली. हे काय कमी आहे का? नाही ना? आता नेक्स्ट सारेगमप लिटल चॅम्प्स मध्ये परत यायचं. हा, आणि आणखीन तयारी करून यायची आणि अगदी शेवटपर्यंत फायनल्स पर्यंत पोहोचायचं. ओके, एकदा जोरदार टाळ्या दोघींसाठी. आणि दोघींसाठी एक छोटंसं गिफ्ट आहे.
आणि मुग्धा, श्रेया पण कॉंग्रॅच्युलेशन्स. आता आपण पुढच्या फेरीत पुन्हा भेटणार आहोत, ठीक आहे? आणि बेला, असे इमोशनल क्षण खरंच खूप त्रासदायक होतात कधी कधी. आणि आमचे जे मान्यवर येतात त्यांना हे नॉर्मली अनाऊन्स करायला लागतं. पण एकच गोष्ट ह्या मुलांना आत्ता आणखीन थोडंसं हसू यांच्या चेहऱ्यावर आणणार आहे, आणि ते म्हणजे तुझं गाणं. तर आग्रहाची विनंती आहे की तुझ्या गाण्याने तू ह्या कार्यक्रमाची सांगता करावी. माझ्या इश्काचा रंग हा खुलला, माझ्या इश्काचा रंग हा खुलला, गबाई माझ्या मदनाचा रंग खुलला, गबाई माझ्या मदनाचा रंग खुलला. काय करू बाई मला काही सुचना, सरळ वाट माझी वाकडी वळना. काय करू बाई मला काही सुचना, सरळ वाट माझी वाकडी वळना. कुणाला कशी सांगू मला काही कळना, कुणाला कशी सांगू मला काही कळना. डोळ्याला डोळा हा भिडला आता ग बाई, डोळ्याला डोळा हा भिडला ग बाई, माझ्या मदनाचा रंग खुलला, ग बाई माझ्या मदनाचा रंग खुलला, ग बाई माझ्या मदनाचा रंग खुलला. Sa re ga ma pa, ai ya, sa re ga ma pa.